आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। भारतीय स्वातंत्र्य यज्ञामध्ये ज्यांनी प्रचंड मोठं बलिदान दिलं आणि ज्यांनी फार देवपूजा नाही केली, देवापुढे तासनतास नाही बसले, पण आपल्या मातृभूमीला म्हणजे देशालाच देव मानलं आणि भारत मातेला आई म्हटलं, त्यांची पुण्यतिथी आहे आज। वैनतेय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लंडनला गेले, शस्त्रास्त्र निर्मिती केली, ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर बसले आणि आपल्या आईची आठवण आली। नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा। नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा। भूमातेच्या चरणतला तुझ कृता, मी नित्य पाहिला होता, मज बदलासी अन्य देशी चलसावो। सृष्टीची विविधता पाहू, तै जननी हृद विरह शंकितची झाले, परी तुवा वचन तिजरी धले, मार्गज्ञ स्वयी मीच पृष्ठीवाहीन, परी तुवा परत आणीन, विश्वसलो या तव वचने मी, जगदानुभव योगे बनुनी मी, तव अधिक शाक्त उद्धरणी मी, येईन त्वरे कथुनी सोडिले तिजला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा, सागरा, सागरा। भारत माता की म्हणून सावरकरांचं का मी आता गाणं म्हटलं, त्यांची पुण्यतिथी अर्थात त्यांचं स्मरण म्हणून। आणि एवढंच नाही, भगवद्गीतेचं तत्वज्ञान सावरकरांनी आम्हाला सांगितलं। फार तासनतास देवाचं कधी केलं नसेल, पण ज्यावेळी मध्य समुद्रामध्ये त्यांनी उडी घेतली, त्यावेळी लंडनमध्ये शस्त्रास्त्र निर्मिती केली, भारतामध्ये जहाजातनं बसून त्यांना आणलं गेलं, जहाजात भारतात खटला चालला गेला, भारतामध्ये इंग्रजांनी त्यांना शिक्षा सुनावली 50 वर्ष अंदमानची काळ्या कोठडी। 25व्या वर्षी शिक्षा झाली आणि म्हणाले आता 80व्या वर्षी, तुमच्या वयाच्या 80व्या वर्षी तुम्हाला सोडू बरं का। तेव्हा सावरकर ठासून त्या जजला त्यांनी विचारलं होतं की आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960, म्हणजे 1960 सालाला तुम्हाला सोडू आम्ही, तोपर्यंत तुम्ही तिकडे राहा काळ्या कोठडीत। सावरकर म्हणाले तुम्हाला याची खात्री आहे का की तुम्ही आमच्या देशात 1960 सालापर्यंत राहाल, तुम्हाला खात्री आहे? आणि 1947ला इंग्रजांना जावं लागलं। प्रत्येक क्रांतिकारकांनी, प्रत्येक वीरांनी दिलेलं इथलं बलिदान अजिबात वाया नाही गेलं। सावरकरांनी जहाजातनं उडी टाकली होती, इंग्रजांच्या बंदुका होत्या मागे रोखलेल्या, पण ती उडी टाकल्यानंतर तिकडे अर्थात ते पकडले गेले, कैद झाली, खटला चालला, सगळं झालं, पण कोर्टामध्ये जजनी विचारलं होतं तुम्हाला भीती नाही वाटली, पोलिसांनी विचारलं होतं तुम्हाला भीती नाही वाटली, मध्य समुद्रात उडी टाकली? सावरकर म्हणाले होते आज तुम्ही पुण्यात आलात ना, तर डेक्कनच्या चौकामध्ये पुण्यामध्ये सावरकरांचं स्मारक आहे, जिथं परदेशी कपड्यांची होळी त्यांनी केली। आता पुणेकर आम्ही, माऊली म्हणलेत पुण्याची गणना कोण करी, हा पुण्याची नाही, पुण्याची गणना कोण करी, पण आमची खासियत नको का आम्हाला सांगायला, पुणे तिथे काय उणे म्हणतात की नाही, तिथं ती स्मारक आहे सावरकरांचं, त्याच्यावर ओळी लिहिल्यात त्यांच्याच, अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, अनादि मी
कुशीच गाठ घालुनी घुसेरणी अग्नि जाळी मजसीना खडग छेदितो भिवुनी मला भ्याड मृत्यू पणत सुटतो खुळारी तया सवे मृत्यूच्याच भीतीने भिवमु मजसिये भिवमु मजसिये भिवमु मजसिये अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारी तरी जगते असा कवण जन्मला अनादि मी तात्पर्य काय नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः